मकर संक्रांतीनिमित्त उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीनंतर ठाकरे बंधू घेणार मुंबादेवीचं दर्शन. मतदानाच्या एक दिवस आधी ठाकरेंचं देवदर्शन. सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे. मतदानाच्या एक दिवस आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पोस्ट. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. राज्यातील मुली बेपत्ता होण्यासह सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याची हत्या आणि ड्रग्ज प्रकरणांवरून प्रश्नांची सरबत्ती. 1995 ते 1999च्या युतीच्या काळात पार्टी फंडासाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेले. जलसिंचन प्रकरणाबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट. पुढे कारवाई केली असती तर हाहाकार माजला असता, अजितदादांची माहिती. अजित पवारांनी कोड्यात बोलू नये, ब्लॅकमेल करू नका, फाईल समोर आणा. अजित पवारांच्या जलसिंचनावरील गौप्यस्फोटावरून संजय राऊतांचं आवाहन. राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. उद्याच्या मतदानासाठी मतपेट्यांचं वितरण. पोलीस बंदोबस्तात साहित्य मतदान केंद्रापर्यंत नेलं जाणार. डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेतील राडा प्रकरण तापलं. भाजप नेत्यावरील हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक. शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटीलही पोलिसांच्या ताब्यात. नांदेडच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर अज्ञात इसमांचा हल्ला. तोंडाला रुमाल बांधून 3 इसमांचा तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न. पुण्याच्या प्रभाग 40 मध्ये सापडली रोख रक्कम आणि वोटर स्लिप. 2 गाड्या पोलिसांकडून जप्त. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅम्पलेट देखील सापडलं. गाडीमध्ये अंदाजे 1 लाख रुपये असल्याची माहिती. चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद. पैसे वाटणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी पकडलं. भाजपच्या उमेदवार सीमा शिंदेंनी स्वतः पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप. सीमा शिंदे वॉर्ड क्रमांक 14च्या उमेदवार. आमदार संजय उपाध्याय मुलुंडवरून हप्ते गोळा करणारा माणूस पैसे वाटण्यासाठी बोलावल्याचा आरोप. पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांचे पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप. काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं. मनसेच्या योगेश चिलेंनी पोलिसांकडे सादर केले पुरावे. पोलिसांकडून चौकशीचे आदेश. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणारे पितापुत्र पोलिसांच्या ताब्यात. 3 विरुद्ध गुन्हा. इतर तरुणांचा शोध सुरू. जाहीर सभेत काही तरुणांचे ड्रग्ज पेडलर सोबतचे व्हिडिओ दाखवल्यानं विचारला होता जाब. कोल्हापूरच्या दत्ताबाळ हायस्कूलमध्ये भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले. नागरिकांची तक्रार. उमेदवाराचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये वाद. माध्यमांचा कॅमेरा हिसकावण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न. वसईमध्ये पैसे वाटप करताना रंगेहात पकडलं. बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची वसई फाट्यावर धाड. पोलिसांनी पैसे केले जप्त. एक जण पोलिसांच्या ताब्यात. पैसे वाटणारे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे, तपास सुरू. नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक 14D मध्ये काँग्रेसनं धोका दिया अशा आशयाचे पोस्टर वाटले. पोस्टर वाटल्याचा सीसीटीव्ही काँग्रेसकडून व्हायरल. तर पोस्टरच्या आडून भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप. भाजपनं आरोप फेटाळले. अविनाश जाधव यांच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात याचिका. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली तर नव्या दारू दुकानांना परवानगी नाही. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन. कोणत्याच देशी विदेशी दारू दुकानांना परवानगी मिळणार नाही. मुनगंटीवारांची माहिती.